तुमचा तुमच्या मुलीत खूप जीव असेल, पण लग्न झाल्यानंतर एक आचारसंहिता जगातल्या सगळ्या आईनी तंतोतंत पाळायची, ती म्हणजे आपल्या मुलीसोबत लग्न झाल्यानंतर जास्तीत जास्त फोनवर बोलणं टाळायचं. खूप कमी शब्दात, कशी आहेस, जेवण झालं का, जावई कुठे आहेत, विनबाई काय करतायत, इवाई कुठे गेले, पोरं चांगले आहे ना, काय काम केलं शेतात, बर बाकी काही अडचण नाही ना, ओके, संपलं बोलणं. एवढं बोलून मुलीच्या आईनं फोन ठेवायचा. प्रमाणापेक्षा जास्त फोन. काय करायलीस ग, काय नाही, स्वयंपाक झाला, आता भाजी करायले, काम आटपलं का, नाही भांडे घासायचे बाकी आहेत, तुझी सासू कुठे, बसली पुढच्या खोलीत ग, तिला काय भांडे घासायला काय अडचण आहे, तिला काय रोग आला, तिला सांग ना घासायला लाव ना, तिला काय जाळायचं का पेटवायचं का, तिला तेवढं पण करता येत नाही का. म्हणजे आई मुलीला इकडून फोनवर, म्हणजे तिच्या चांगल्या संसारात थिणगी टाकण्याचं काम केलं की नाही. आणि संसारात पडलेली थिणगी वणव्याचं रूपांतर घेत असते, वणव्याच्या रूपात मोठी होत असते. म्हणून जगातील कोणत्याच आईनं प्रमाणापेक्षा जास्त आपल्या मुलीच्या संसारात इंटरफेअर करायचा नाही, आणि मुली नाही करू द्यायची नाही. आई उलटी सुलटी सांगायला लागली ना, तिला म्हणायचं तू गप्प बस, माझं मी पाहून घेईल, तू नको ताण घेऊ, बाई तुझा नवरा असाच आहे ग, मला नाही पटत बाई त्याचा वापर. मुलीनं म्हणायचं तू गप्प बस, जसा आहे ना तसा माझा नवरा आहे ना, मी पाहून घेईल, आता तू ताण नको घेऊ. हे मुलीनं आईला म्हणायचं, आणि आईनं मुलीला सांगायचं नाही. काय जी आई क्षमतेपेक्षा जास्त मुलीच्या संसारात हात घालते, तिचा संसार कधीच तडीला जात नाही.